नसरापुरात एका 65 वर्षाच्या नराधमाने 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि या घटनेवरनं लोकांमध्ये संताप वाढलेला आहे। या नराधमाला फाशी द्या अशी मागणी आता केली जाते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास SIT करणार आहे। नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे। SITच्या 6 जणांच्या टीममध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही SIT मध्ये समावेश असेल। बालाजी पोद्दार आपल्याला अपडेट देत आहेत। बालाजी, काय तपशील? नम्रता, खरं तर लोकांचा खूप संताप आहे या घटनेनंतर आणि या आरोपीला फाशी देण्यासाठी लवकर तपास करा असा जो रोष होता, त्या रोषानंतर काल जी आहे ती पुणे पोलिसांनी SIT नेमलेली आहे। वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी या सगळ्याचा तपास करणार आहेत। या SIT मध्ये 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्या 6 अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकारी सुद्धा असणार आहेत आणि लवकरात लवकर हा तपास करण्यात येण्यासाठी SIT काम करणार आहे। खरं तर 14 दिवसामध्ये याचं चार्जशीट दाखल करण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे SITला तेवढ्याच अधिक गतीनं आणि संवेदनशीलपणे हे सगळं प्रकरण हाताळावं लागणार आहे। ते हाताळण्यासाठी विशेष अशी इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि या टीम कडून जे आहे ते आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून चार्जशीट सादर केलं जाणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये जे संताप आहे ते संताप कमी होण्यासाठी SIT आणखी जास्तीचे पुरावे गोळा करून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन अधिकारी यावर काम करणार आहेत आणि त्यासाठी SITची स्थापना झाल्याचं पाहायला मिळतंय।